विचारलं तुम्हाला फरक. आपण काय करू, सगळ्यात पहिले काढणार पृष्ठफळ आणि मग काय करणार घनफळ, आणि त्या दोघांची नंतर काय करणार वजाबाकी काय करणार. मग आता सगळ्यात पहिले घनाचे काय काढू आपण पृष्ठफळ, घनाचे पृष्ठफळ. मग घनाचे पृष्ठफळ म्हणलं लेकराव तर तुम्हाला काय माहितीये 6 गुणिले बाजूचा काय असतो वर्ग. 6 गुणिले बाजूचा काय असतो वर्ग. मग लेकराव हे 6 गुणिले बाजूचा वर्ग म्हणलं तर बाजू किती तुमची 14 आणि 14चा काय घेणार वर्ग. मग 6 गुणिले 14चा वर्ग येते 196 आणि 6 आणि 196 गुणाकार किती 6 7 36 7 3 9 7 54 आणि 54 आणि 3 किती झाले 57. हे किती बेटा 5 आणि 6 1 6 आणि 6 5 किती झाले 11 1176. ओके पृष्ठफळ किती आलं 1176. आता काढणार आपण घनाचे घनफळ. घनाचे काय काढणार लेकरं आपण घनफळ. मग घनाचे घनफळ म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे बाजूचा काय असतो घन. मग बाजू होती तुमची 14 सेंटीमीटर आणि त्या 14 सेंटीमीटरचं काय घेणं तुम्हाला घन. मग 14चा घन किती येतो 2744. 2744. आता ह्या दोघांमधला काय घ्यायचा फरक पृष्ठफळामधला आणि घनफळामधला. आता तुमचं घनफळ आहे 2744 आणि पृष्ठफळ लेकराव मायनस पृष्ठफळ 1100 किती 76. मग 14 मधून जर 6 गेले खाली किती उरले हे 8 आणि 14 मधून पुन्हा 8 गेले खाली किती उरले 6. एक 14 मधून 2 गेले हे 5 आणि या दोनातून 1 गेले 1 म्हणजे 1568. 1568 पुढे ऑप्शन नंबर किती 1. ओके क्लिअर आहे.